आपण वाघ्याच्या वाडीमधून ट्रेकला सुरुवात केलेली आहे. सुंदर असा जंगलाचा पट्टा लागलेला आहे. खूप सारी जुनी झाडं आहेत इथं या जंगलामध्ये. ही सूर्यकिरण झाडांवर पडल्यावर जी झाडं चमकत आहेत, दिसायला एकदम भारी दिसते. तर वाघ्याच्या वाडीमधून निघून बरोबर पाऊण तास झालाय आणि आता आपण ह्या ओढ्यापाशी येऊन पोहोचलेलो आहे. सरळ जी वाट गेलेली आहे ही दोन्हीदारकडे, जो की इथे आहे. आता आपण या नाळेने आता वरती जाणार आहे डावीकडे पोशीच्या नाळसाठी. स्वराज सर ते आमचे कॅप्टन आहेत. ते महादेव त्या दिशेने चढतोय वरती आणि इथेच तो एक टेक्निकल पॅच आहे जिथे लॅडर बसवलेली आहे स्टीलची. ती लॅडर तुटली असल्या कारणाने आम्ही थोडासा रोप इथे इन्स्टॉल केलेला आहे. जर कोणी आलंच तर त्या रोपचा यूज करू शकतायत. पोशीच्या नाळाला तो जो शिडीचा पॅच आहे त्याच्यानंतर झाल्यानंतर हा पुढचा एक छोटासा पॅच आहे. इथून वरती चढून आडवं ट्रॅव्हर्स करायचं थोडंसं. बर्गर नाही, भाजी होती पण ते आता मुटका झालाय नाही. पिठलं नाही आणि खाली पोशीची नाळ. मग काय करायचं खोलून हे पण. पोचलेलो आहे फायनली पोशीच्या नाळ टॉपला. विणू मेंटेन युअर डिग्निटी, नो बॅड वर्ड्स. सर पोशीची नाळ केली. एव्हरेज बेस कॅम्प पेक्षा भारी ट्रेक आहे. सगळ्यात सोपी नाळ आतापर्यंत. खतरनाक पॅचेस क्लाइम्बिंगचे. प्रसाद बरोबर माकड नाळ, जननी नाळ, फडताळ नाळ, भीक नाळ, खूप साऱ्या नाळ केल्या. खूप साऱ्या नाळ, गाई नाळ. पण ही सगळ्यात सोपी वाट होती.